पश्चिम बंगाल बरोबरच इतर 11 राज्यांमध्ये म्हणजे काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये देखील आता सध्या SIR म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन चालू झालेली आहे. या स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मध्ये काही अशा गोष्टी बाहेर पडतायत ज्या आजपर्यंत तुम्ही कधी विचारही केला नव्हता. आता तुम्हाला स्क्रीनवर जे एक रेशन कार्ड दिसतंय हे पश्चिम बंगालमध्ये आहे. या पश्चिम बंगालमधल्या रेशन कार्डवर व्यक्तीचं नाव आहे मीना बेगम. व्यक्तीच्या वडिलांचं नाव आहे KKR नाईट रायडर. आता इथं KKR नाईट रायडर नावाच्या व्यक्तीच्या मुलीला रेशन कार्ड दिलं गेलंय की खरोखर हे एक फेक रेशन कार्ड आहे हे सांगायला कुठल्याही शास्त्रज्ञाची किंवा तज्ज्ञाची आवश्यकता नाही. म्हणजे पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर बांगलादेशींना वसवण्याचं काम तिथल्या पक्षांनी केलंय, विशेषतः TMCनं केलंय. हे आतापर्यंत अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे. त्यामुळं SIR ही जी प्रोसेस चालू झालेली आहे या प्रोसेसमुळं आणि तिथं कागद दाखवावेच लागतात, त्यामुळे या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांच्या समोर यायला लागल्या. एवढीच गोष्ट इथं झालेली आहे. SIR प्रोसेस आता 99% कमी झालेली आहे आणि या 99% प्रोसेस नंतर जवळजवळ 70 लाख लोक या बंगालमधून डिलीट होणार आहेत. हे 70 लाख म्हणजे सगळेच बांगलादेशी आहेत असा भाग नाही, पण यातले अनेक लोक बांगलादेशी आहेत. काही लोकांचा मृत्यू झालाय, काही लोकांनी बंगाल सोडून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर केले. मग 70 लाख लोक डिलीट झाले, त्याचं कारण काय? इतके लोक डिलीट झाल्याचा परिणाम काय होणार या सगळ्या गोष्टींच्या बद्दल बोलूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. बांगलादेशमध्ये SIR प्रोसेसच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणावर आवाज तिथला सत्ताधारी पक्ष म्हणजे तृणमूल काँग्रेस उचलतो आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख असलेल्या आणि बंगालच्या मुख्यमंत्री असलेल्या ममता बॅनर्जींनी सांगितलेलं की बंगालला जर तुम्ही हात लावाल तर संपूर्ण देश मी हलवून सोडेन. म्हणजे नक्की काय करतील हे त्यांनी सांगितलं नसलं तरी एवढं दिसत होतं की त्यांना काहीही करून SIR ची प्रोसेस शांत बसवायची होती, थंड करायची होती. पण निवडणूक आयोगानं अजिबात माघार घेतली नाही आणि त्यांनी ती प्रोसेस कंप्लीट करून घेतलीच. आता ती शेवटच्या टप्प्यात आहे. थोडं त्याच्यासाठी 7 दिवसांची मुदत वाढवलेली आहे. 16 डिसेंबर त्याची शेवटची डेट असणार आहे. पण या सगळ्यामध्ये एक लक्षात आलं की SIR ची प्रोसेस सुरू झाल्यानंतर हजारो आणि काही आकड्यानुसार लाखो बांगलादेशींनी बंगाल सोडून बांगलादेशमध्ये स्थलांतर केलं. हे एक रिव्हर्स मायग्रेशन होतं जे आपल्याला कधी बघायला मिळेल असं वाटत नव्हतं. पण अनेक बांगलादेशींचा असा समज झाला की ही एक प्रकारची NRC ची प्रोसेस आहे. त्यामुळे हे बांगलादेशी घाबरून आपल्या आपल्या देशात परत गेले. या गोष्टीचा जरी फायदा झाला असला तरी SIR प्रोसेसला अडवण्यासाठी बंगाल सरकारनं हे SIR प्रोसेस करणारे हे सगळे डॉक्युमेंट्स चेक करणारे जे BLO होते, जे प्रत्येकाच्या घराघरापर्यंत जात होते, त्यांना पगार सुद्धा दिला नाही, त्यांना धमक्या दिल्या, त्यांना ऑफिसमध्ये काम करायला जाऊ दिलं नाही, त्यांच्या कामामध्ये अनेक अडथळे आणले. हे सगळं TMCचे कार्यकर्ते करत होते आणि हे सगळं झाल्यामुळे बंगालमधली प्रोसेस खूप लेट होत गेली आणि म्हणूनच इतर राज्यांमध्ये देखील ती मुदतच वाढवण्यात आली. आता सध्या 99% काम कंप्लीट झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात आलेल्या आहेत. त्या काय आहेत मी तुम्हाला सांगतो. 99% प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर बंगालच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ 7.6 कोटी लोक हे मतदार असणार आहेत. त्यांचे रेकॉर्ड्स डिजिटली व्हेरीफाय झालेले आहेत किंवा रेकॉर्डेड झालेले आहेत. याशिवाय 70 लाख लोक अंदाजे असणार आहेत ज्यांना या लिस्टमधून डिलीट केलं जाईल. या 70 लाख पैकी मग सगळेच बांगलादेशी आहेत. त्यातले 23.7 लाख लोक हे मृत आहेत, म्हणजे मृत्यू झाल्यामुळे त्यांना या लिस्टमधून काढले गेले. याशिवाय जवळजवळ 19 लाख लोकांनी बंगाल सोडून दुसऱ्या राज्यामध्ये स्थलांतर केले, त्यामुळे त्यांना काढले जाते. 1.2 लाख लोक आहेत जे डुप्लिकेट आहेत, म्हणजे एका जिल्ह्यात होते तिथंही नाव आहे, दुसऱ्या जिल्ह्यातही नाव आहे, असे आहेत, त्यामुळे त्यांना काढले जाते. याशिवाय 10 लाख लोक असे आहेत ज्यांना निवडणूक आयोग शोधू शकलं नाही, म्हणजे त्यांची नावं त्या मतदार यादीमध्ये होती पण ते लोक त्या ठिकाणी राहत नव्हते, म्हणजे कुठं राहत होते किंवा त्यांचा दुसरा पत्ता काय हेही कोणी सांगू शकलं नाही. त्यामुळे हे 10 लाख लोकांना देखील वगळण्यात आले. याशिवाय 28 ते 30 लाख लोक असे आहेत जे हे सिद्ध करू शकले नाहीत की त्यांचं नाव मतदार यादीमध्ये का नाही आणि जर आता असेल तर त्यांच्या आई वडिलांच्या पैकी कोणी त्या मतदार यादीमध्ये होतं का. म्हणजे थोडक्यात याला प्रोजेनी मॅपिंग असं निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे. आता प्रोजेनी मॅपिंग हे बंगालच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमच्या आमच्यापैकी अनेक लोक 2002 साली मतदार नसतील, म्हणजे त्यांच्या वयाची 18 वर्ष पूर्ण झालेली नसतील. त्यामुळे त्यांना इलेक्शन कमिशननं निवडणूक आयोगानं मतदार ओळखपत्र दिलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांनी मतदान देखील केलेलं नव्हतं. ही गोष्ट खरी असली तरी इथं एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जरी मतदार नसलो तरी आपले आई वडील होते, ते मतदार यादीमध्ये होते. आता बंगालमध्ये ही प्रोजेनी म्हणजे आपले आई वडील मतदार यादीमध्ये होते, आई वडील नाही तर किमान आई किंवा किमान वडील मतदार यादीमध्ये होते, हे सिद्ध करावं लागेल. 2002 साली जेव्हा
देशामध्ये SIR प्रोसेस राबवली गेलेली होती. त्या यादीमध्ये जर आई वडील किंवा कुणीही असेल तरच त्या व्यक्तीला आताच्या मतदार यादीमध्ये स्थान मिळेल, अन्यथा मिळणार नाही. कारण या मधल्या काळात बांगलादेशातून भारतामध्ये आणि विशेषतः बंगालमध्ये जे लोक आले त्यांनी तिथल्या राजकीय पक्षांच्या आशीर्वादानं मतदान ओळखपत्र मिळवलेले आहेत आणि ते निवडणुकीत मतदान देखील करतायत. पण तेवढ्यावरच त्यांचं मतदान ओळखपत्र आणि त्यांचं नागरिकत्व ठरवता येणार नाही, कारण नागरिकांनाच मतदानाचा हक्क असतो. एकदा मतदानाचा हक्क मिळाला तर तो व्यक्ती नागरिक होतो. म्हणून त्यांचे आई वडील मतदार यादीत होते का हे आता निवडणूक आयोग शोध घेत आहे आणि त्यामुळे हे 28 ते 30 लाख लोक डिलीट होणार आहेत. याशिवाय इलेक्शन कमिशनला एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे बंगाल आणि बांगलादेशच्या बॉर्डरवरती जे काही जिल्हे आहेत, ज्याच्यामध्ये 24 परगणा आहे, नादिया आहे, मुर्शिदाबाद आहे, मालदा आहे, या जिल्ह्यांमध्ये 2208 असे बूथ आहेत. या बूथवरती मागच्या 23 वर्षात म्हणजे 2002 ते 2025 या काळात एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. म्हणजे जेवढे लोक 2002 साली या मतदार यादीमध्ये होते तेवढेच लोक आजही आहेत, त्यात वाढलेले आहेत, पण कमी कुणीही झालेलं नाही. सगळे लोक तिथं जिवंत आहेत. असं कसं काय होऊ शकतं? इथं हा सगळा घोळ कुणी घातला? लोकांचं डिलिशन का केलं गेलं नाही? जे लोक मृत आहेत त्यांच्याबद्दल काय पावलं उचलली याबद्दलची चौकशी देखील आता निवडणूक आयोग करत आहे. अर्थात 16 डिसेंबरला इलेक्शन कमिशन बंगालसाठी आणि इतर 11 राज्यांसाठी देखील फायनल इलेक्टोरल ड्राफ्ट म्हणजे मतदार याद्या जाहीर करेल. त्यानंतर ज्या ज्या लोकांची नावं डिलीट केलेली आहेत ते देखील जाहीर केलं जाईल. मग ज्यांची नावं डिलीट झालेली आहेत त्यांना क्लेम करता येईल किंवा हरकत घेता येईल आणि सांगता येईल की आम्ही मतदार आहोत आणि ही आमची कागदपत्र आहेत, ती सादर करून ते परत यादीमध्ये येऊ शकतात. पण ते येण्याची शक्यता जवळजवळ नसणार आहे, कारण बिहारमध्ये अशाच प्रकारची जी प्रोसेस केली गेलेली होती, ज्यामध्ये पहिल्यांदा 65 लाख लोक सापडले होते आणि नंतर अनेक लोकांना पुन्हा त्यातून कमी केलं गेलं, त्यात कुणीही वाढलं नाही. म्हणजे थोडक्यात 65 लाखावरून आकडा 68 लाखापर्यंत गेला, पण त्यात कमी झाला नाही. तशीच काहीशी परिस्थिती बंगालसाठी देखील होऊ शकते. 70 लाख लोक सध्या डिलीट होणार आहेत. ही एक अत्यंत चांगली गोष्ट असली, कारण हे जे लोक या देशाचे नागरिक नाहीत त्यांना या देशाच्या कोणत्याही निवडणुकीमध्ये मतदान करण्याचा हक्क असता कामा नये किंवा या देशामध्ये इल्लीगली म्हणजे अनधिकृतपणे राहण्याचा देखील हक्क असता कामा नये. ही गोष्ट इथल्या निवडणूक लढवणाऱ्या सर्व पक्षांनी समजून घेतली पाहिजे. त्यामुळं या 70 लोकांच्या डिलिशनचा फटका कुणाला बसू शकतो ते तुम्ही आम्हाला कमेंट्समध्ये सांगाच. पण इथं हेही लक्षात घ्या की जेवढे लोक या इलेक्शन कमिशननं रेकॉर्डवरती घेतलेले आहेत म्हणजे 7.6 कोटी डिजिटाइज्ड मतदार असणार आहेत, त्यातले 70 लाख जाणार म्हणजे जवळजवळ 10% मतदार कमी जाणार. आता हे 10% मतदार कुणाचे कमी झाले याबद्दल तुमचा अंदाज आम्हाला जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.